Hello friends, how are you? I hope you all are doing fine. So today we are going to learn a poem from ninth English book, and the name of the poem is Please Listen. This is a very beautiful poem, and in this poem a teenager boy is talking to his parents. But before we start the poem, I want to tell you that today I will explain this poem in English as well as in Marathi, along with the difficult words and the answers of the questions in this poem. So, what we will do, we will read the stanzas, and with each stanza I will explain the meaning of the stanza in English and in Marathi also. So let's start. This poem, please listen, is written by an unknown author. The poet of this poem is not known. Even though the poem is very beautiful, we don't know the poet of this poem. So let's start. Please listen. When I ask you to listen to me and you start giving me advice, you have not done what I have asked. The teenager child is talking with his parents. He's telling that when I ask you to listen to me, what you do? You start giving advice. मी जेव्हा तुम्हाला म्हणतो की माझं म्हणणं ऐकून घ्या, व्हॉट यू डू? तुम्ही सल्ले द्यायला सुरुवात करता, तुम्ही ॲडवाइस द्यायला सुरुवात करता. मी तुम्हाला तुमची ॲडवाइस मागितली नाही. मी फक्त एवढं म्हटलं की प्लीज लिसन टू मी, माझं म्हणणं ऐकून घ्या. पण जेव्हा यू स्टार्ट गिव्हिंग ॲडवाइस, यू हॅव नॉट डन व्हॉट आय हॅव आस्क्ड यू. मी तुम्हाला जे करायला सांगितलं ते तर तुम्ही करतच नाही. फ्रेंड्स, देयर इज अ डिफरन्स बिटवीन लिसनिंग अँड हिअरिंग. Even though both words look similar, there is a difference. Listening means concentrating on the person who is talking. Listening म्हणजे सांगणाऱ्याचं म्हणणं पूर्ण एकाग्रतेने ऐकून घेणं. And hearing means just the voices that put on our ears. ऐकणे म्हणजे, हिअरिंग म्हणजे फक्त ते आवाज जे आपल्याला इकडे तिकडे फिरताना आपल्या कानावर पडतात, त्या आवाजांकडे आपण कधी लक्ष देतो, कधी देत सुद्धा नाही. त्या आवाजांना आपण हिअरिंग असे म्हणतो. पण जी गोष्ट आपण पूर्ण एकाग्रचित्तपणे ऐकतो, त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करतो, त्या कलेला आपण लिसनिंग असे म्हणतो. And in this poem, the teenager boy is also trying to say to his parents that please listen to me. मला जे म्हणायचं आहे ते तुम्ही कृपया करून ऐकून घ्या. Moving to the next stanza. When I ask you to listen to me and you begin to tell me why I shouldn't feel that way, you are trampling on my feelings. Trampling करणे म्हणजे इग्नोर करणे, निग्लेक्ट करणे. So, when the boy, the teenager, is trying to say his parents that please listen to me, please listen to my feelings, please listen to my thoughts, and what you do, what parents do, they start telling him that you should not feel that way. जेव्हा तो मुलगा आपल्या आईवडिलांना सांगतो
की कृपया माझ्या भावना समजून घ्या, माझं म्हणणं ऐकून घ्या. पॅरेंट्स काय म्हणतात की तुला असं वाटायला नको होतं, तुझ्या मनात असे विचार यायला नको होते. अँड व्हेन पॅरेंट्स सेज दॅट वे, चाइल्ड सेज यू आर ट्रॅम्पलिंग ऑन माय फीलिंग्स. जेव्हा पालक मुलाला असं सांगतात की तुझ्या मनात असे विचार यायला नको होते, तेव्हा तो मुलगा म्हणतो की तुमच्या अशा म्हणण्याने मला असं वाटते की तुम्ही माझ्या फिलिंग्सला निग्लेक्ट करताय, इग्नोर करताय, दुर्लक्षित करताय. मला जे तुम्हाला सांगायचं आहे ते तुम्ही ऐकूनच घ्यायला तयार नाही. लेट्स मूव फॉरवर्ड. When I ask you to listen to me and you feel you have to do something to solve my problem, you have failed me. Strange as that may seem. So, when the child is asking his parents to listen to him, and what parents do, they start solving his problem by their own. जेव्हा तो मुलगा म्हणतो की माझं म्हणणं ऐकून घ्या, त्याचे पॅरेंट्स काय करतात? त्याचे पॅरेंट्स त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला लागतात. त्या मुलाने त्यांना प्रॉब्लेमचं सोल्युशन मागितलेलं आहे का? नाही. तो काय म्हणतो की फक्त माझं म्हणणं ऐकून घ्या. आणि त्याच्या अशा म्हणण्यावर जेव्हा त्याचे पॅरेंट्स त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला लागतात, तो मुलगा म्हणतो की इन दॅट वे यू हॅव फेल्ड मी. तुम्ही मला अयशस्वी करीत आहात. जरी ते स्ट्रेंज वाटत असलं, इवन दो इट मे सीम स्ट्रेंज टू यू, बट इट इज ट्रू दॅट यू हॅव फेल्ड मी. जरी तुम्हाला ते विचित्र वाटत असलं तरी पण ते सत्य आहे की तुम्ही मला माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून मलाच अयशस्वी बनवत आहात. पुढे लिसन, ऑल आय आस्क इज दॅट यू लिसन. डोंट टॉक or do, just hear me. काय म्हणतो तो मुलगा? पुन्हा त्याने तीच रिक्वेस्ट केलेली आहे. लिसन, ऐकून घ्या. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की तुम्ही माझा म्हणणं ऐकून घ्यावं. डोंट टॉक और डू एनिथिंग. तुम्हाला काही बोलायची सुद्धा गरज नाही आणि काही करायची सुद्धा गरज नाही. व्हॉट यू हॅव टू डू? You just have to listen to me. That is the innocent prayer from this child to his parents. त्या मुलाचं फक्त एवढंच म्हणणं आहे, एवढीच रिक्वेस्ट आहे की त्याला जे वाटतंय ते त्याच्या पॅरेंट्सनी ऐकून घ्यावं, त्याला समजून घ्यावं. मूव फॉरवर्ड. ॲडवाइस इज चीप. 20 cents will get you both Dear Abby and Billy Graham in the same newspaper. मुलगा म्हणतो आपल्या आईवडिलांना की अहो आई, अहो बाबा, ॲडवाइस इज व्हेरी चीप. सल्ला देणं हे अलीकडे फार स्वस्त झालेलं आहे. तुम्ही जर पाहिलं तर न्यूजपेपरमध्ये, वर्तमानपत्रामध्ये देर आर लॉट्स ऑफ कॉलम्स अँड इन दॅट कॉलम्स एक्सपर्ट्स गिव्ह देअर ॲडवाइस. And that newspaper costs only 20 cents. मुलगा म्हणतो आपल्या बाबांना की बाबा, सल्ला देणं हे अलीकडे फार स्वस्त झालेलं आहे. तुम्ही जर पाहिलं तर वर्तमानपत्रामध्ये सल्ल्याने भरलेले मोठमोठे कॉलम्स असतात. जसं ॲबी आणि बिली ग्रॅहम हे सुद्धा जे 2 व्यक्ती आहेत ते तज्ज्ञ व्यक्ती आहेत आणि ते त्यांचे सल्ले वर्तमानपत्रामध्ये लिहितात आणि ते सल्ल्याने भरलेलं वर्तमानपत्र फक्त 20 सेंटला आपल्याला अवेलेबल आहे. म्हणजे सल्ला देणं ही काही मोठी गोष्ट नाही. व्हॉट आय एम आस्किंग यू इज दॅट यू प्लीज लिसन टू मी. तुम्ही फक्त माझं म्हणणं ऐकून घ्या. अँड आय कॅन डू फॉर माय सेल्फ. I am not helpless, maybe discouraged, nirash, and faltering, sashank, but not helpless. See, in this stanza, the
little boy is trying to tell his parent that he is not helpless. He is not helpless. तो असहाय्य नाही आहे. त्याला कोणाच्या मदतीची सुद्धा गरज नाही आहे. मे बी होऊ शकते, कदाचित he is discouraged. कदाचित तो निराश झाला असेल. he is faltering. कदाचित त्याला स्वतःबद्दल शंका असेल. but still तरी सुद्धा तो हताश मात्र नाही, तो असहाय्य मात्र नाही. he can do things for himself. तो त्याचं काम स्वतः करू शकतो. when you do something for me and I can and need to do for myself, you contribute to my fear and inadequacy. So when the child is trying to say that please mother and father listen to me, what mother and father, the parents do? They started helping him, and when they help him, what they do? They increase the fear in that child. They increase the fear in that child. जेव्हा मुलगा आपल्या आईवडिलांना ऐकून घ्या असं म्हणतो आणि ते त्याला मदत करायला लागतात, तेव्हा त्याला मदत करून ते त्याच्यातल्या कमतरता त्याला दाखवून देत आहेत, त्याच्यातल्या उणीवा त्याला दाखवून देत आहेत, त्याच्या मनामध्ये असलेल्या भीतीला वाढवत आहेत. राईट? So that is why the boy is trying to say that don't help me, don't give me advice, do just one thing. What is that? Please listen. Turn the page. But when you accept as a simple fact that I feel what I feel, no matter how irrational, then I can stop trying to convince you and get about this business of understanding what's behind this irrational feeling. Irrational म्हणजे तर्कविसंगत. So, when the child is speaking to his parents and parents are listening, he don't have to tell the thing again and again. जेव्हा मुलगा आपल्या आईवडिलांना एखादी गोष्ट सांगत आहे आणि ती गोष्ट त्याचे आई वडील पूर्ण प्रामाणिकपणे ऐकून आणि समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत, तेव्हा त्या मुलाला त्याच्या भावना पुन्हा पुन्हा सांगायची गरज पडणार नाही. इवन दो हिज फीलिंग्स मे बी इररॅशनल. होऊ शकते, कदाचित त्याच्या ज्या भावना आहेत त्या तर्कविसंगत सुद्धा असू शकतात. बट when the parents listen to their child, जेव्हा पालक त्याच्या मुलाला ऐकून घेतात, तेव्हा त्या इररॅशनल फिलिंग्सच्या मागे, त्या तर्कविसंगत भावनांच्या मागे काय गुपित दडलेलं आहे ते आपोआप समोर यायला लागेल. पुढे when that's clear, the answers are obvious and I don't need advice. And when the reason behind the irrational feelings is clear, the answers will be obvious. He will not need any advice then. जेव्हा त्या तर्कविसंगत भावनांच्या मागचं कारण समोर येईल, तेव्हा प्रश्नांची उत्तरं आपोआप स्पष्ट व्हायला लागतील. त्याला त्याचे प्रश्न सोडवण्यासाठी कोणाच्या सल्ल्याची, ॲडवाइसची गरज पडणार नाही. Irrational feelings make sense when we understand what's behind them. वरवर पाहिलं तर इररॅशनल फिलिंग्स या मूर्खपणासारख्या वाटू शकतात. But when we try to understand the reason behind those irrational feelings, we will understand why those irrational feelings are coming within us.
इररॅशनल फिलिंग्स मूर्खपणाच्या वाटू शकतात, पण जेव्हा त्यांच्या मागचं कारण आपल्याला समजते तेव्हा त्या इररॅशनल फिलिंग्स आपल्या मनात का आल्या याचं उत्तर सुद्धा आपल्याला आपोआप मिळायला लागते. पुढे, परहॅप्स दॅट्स वाय प्रेयर वर्क्स समटाइम्स फॉर सम पीपल बिकॉज गॉड इज म्यूट म्हणजे and he doesn't give advice or try to fix things. म्हणूनच sometimes for some people prayer works. म्हणूनच कधी कधी काही लोकांच्या प्रार्थना ज्या ते देवाकडे करतात त्या कामी येतात. and what is the reason behind that? लोकांच्या प्रार्थना त्यांच्या कामी येण्यामागचं कारण काय आहे? Because God is a mute listener and He is an extremely good listener. कारण की देव हा शांतपणे सगळं काही ऐकून घेतो. प्रार्थना करणाऱ्याचं प्रत्येक म्हणणं देव मधात न बोलता शांतपणे ऐकून घेतो. He doesn't give advice. तो सल्ला देत नाही. He do not try to fix things. तो चुकलेल्या गोष्टी बरोबर करण्याचं काम सुद्धा करत नाही. What he do? He just listens carefully. तो फक्त शांतपणे पूर्ण काळजीपूर्वक प्रार्थना करणाऱ्याचं म्हणणं ऐकून घेतो आणि म्हणूनच या प्रार्थना करणाऱ्यांच्या प्रार्थना कधी कधी पूर्ण सुद्धा होतात. God just listens and let you work it out for yourself. देव फक्त ऐकतो. God just listens and He allows you to solve your problem by yourself. देव काय करतो? फक्त तुमचं म्हणणं ऐकून घेतो आणि तुमच्या समस्या तुम्हीच सोडवण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त करतो. आणि मग जेव्हा तुम्ही आपलं म्हणणं देवासमोर पूर्णपणे मांडता, तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आपोआपच मिळायला लागतात. So please listen and just hear me. Again, this child is making a prayer to his parents. He is saying that, dear parents, dear mother, dear father, please listen to me. Please try and understand what I am trying to say. हे आई, हे बाबा, मला काय म्हणायचं आहे ते फक्त तुम्ही समजून घ्या. बाकी मला तुमच्याकडून कुठलीही अपेक्षा नाही. And if you want to talk, wait a minute for your turn and I will listen to you. And if the parents wants to talk to his child, what child says, I will listen to you, but for that you have to wait for your turn. तो टीनेजर मुलगा आपल्या आई वडिलांना सांगतो की जर तुम्हाला माझ्याशी काही बोलायचं असेल, तुम्हाला तुमच्या फिलिंग्स माझ्याशी शेअर करायच्या असेल तर मी ऐकून घेईन ना तुमचं म्हणणं. मी कुठे नाही म्हणतो. फक्त तुम्हाला तुमचा टर्न घेईपर्यंत माझं म्हणणं ऐकून घ्यायचं आहे. आणि तुम्ही जेव्हा माझं म्हणणं ऐकून घ्याल तेव्हा मी सुद्धा तितक्याच तन्मयतेनं तुमचं म्हणणं सुद्धा ऐकून घेईन. So friends, here the poem ends. The writer of this poem is unknown. In the next video, we will see the appreciation and margin questions and other related questions. So for that, wait for the next video and go through this video again and write down all the words and their meanings in your notebook. Okay? So let's meet in the next video. Till then, bye bye.